पुढचा एक प्रश्न वास्तूच्या रिलेटेड नाहीये, पण मला याच्यात घ्यावा वाटला म्हणून घेतलेला आहे. ऍस्ट्रोचा प्रश्न आहे हा. आशिषने विचारलेला आहे जळगाववरून, साधना कोणती करावी. खूप सुंदर प्रश्न आहे. वास्तूचा नाही तरी पण मी यात घेतलेला आहे. प्रत्येकाची साधना वेगवेगळी असते. प्रत्येकानं साधना वेगळी करायची असते. तुमच्या पत्रिकेतल्या ग्रहाप्रमाणे, ग्रहांच्या प्लेसमेंट प्रमाणे तुम्हाला साधना सांगितली जाते, तुम्हाला सेवा सांगितली जाते, तुम्हाला डोनेशन कोणतं करायचं आहे हे तुमच्या पत्रिकेप्रमाणे ठरलेलं असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या पत्रिकेप्रमाणे डोनेशन करता किंवा साधना करता, सेवा करता, ऑटोमॅटिकली तुमच्या घरातले दोष कमी होण्यासाठी मदत होते. म्हणजे तुम्ही जी साधना करणार आहात तुमच्या पत्रिकेप्रमाणे ते तुमच्या वास्तूचे दोष कमी करण्याकरता मदत करू शकते. म्हणजे एक सपोर्ट सिस्टम तयार करेल. पण दोष कमी होणार नाही, तुम्हाला वास्तुपाय करावेच लागणार. एक सपोर्ट सिस्टम तुम्हाला याचा मिळेल, साधनेचा मिळेल. पत्रिकेतल्या 6व्या स्थानानुसार तुम्ही सेवा कोणती करायची ठरतं, कारण तो सेवेचं स्थान आहे. 9व्या स्थानानुसार साधना कोणती करायची हे ठरतं. 12व्या स्थानानुसार तुम्ही दान कोणतं करायचं हे ठरतं. तुम्ही बघितलं असेल गुरुद्वारामध्ये बरेच लोक शूज किंवा याचे चप्पल पॉलिश करतात येणाऱ्या भक्तांची. ती पण एक सेवाच आहे. गुरुची सेवा ही फार मोठी सेवा सांगितलेली आहे. तसं तुमच्या पत्रिकेप्रमाणे कोणत्या ह्याची सेवा करायची, कोणत्या ग्रहाची सेवा करायची हे तुमचं 12वं स्थान सांगतं, 6वं स्थान सांगतं, 12वं स्थान डोनेशन सांगतं. हा एक खूप छान प्रश्न आहे, सगळ्यांच्याच कामाचा आहे. रामने विचारलं जपानवरून, वास्तू चांगली आहे की नाही कशी ओळखायची. आता प्रत्येक ठिकाणी वास्तू कन्सल्टंट नेणं हे प्रत्येकाला पॉसिबल नसतं. तर वास्तू चांगली कशी आहे हे आपण कोणाला न विचारता पण ठरवू शकतो. एखादं लहान बाळ बघा, ज्याचं वय 4-5 दिवसात असेल किंवा 1 महिन्याच्यातलं असेल, थोडं बहुत त्याला काही समजत नसेल ते चालेल. जर ते बाळ त्या घरामध्ये रडायला लागलं तर त्या वास्तूमध्ये दोष असतो आणि राहतोच. ते खरं शक्यतो घेऊ नये. ज्या घरामध्ये ते बाळ रडत नाही त्या घराचं वास्तू बॅलन्स असतं, त्या घराच्या एनर्जीज बॅलन्स असतं, म्हणजे कमी प्रमाणात असतील दोष. बाळाचा एक चांगला तुम्ही उपयोग असा करू शकता. जिथे बाळ नाही तिथे काय करणार, तुम्ही त्या घरात जा. घरात गेल्यानंतर सगळ्या दारा खिडक्या उघडे करा, शांत बसा, डीप ब्रिदिंग करा, एकदम रिलॅक्स व्हा आणि तुम्ही ऑब्झर्व करा तुमचं हार्ट प्रेशर आहे का, तुमच्या हृदयावर काही ताण आलेला आहे का, तुमच्या आज्ञाचक्रावर काही ताण येतोय का, डोळ्यावर काही ताण येतोय का. जर तो ताण येत असेल तर त्या वास्तूमध्ये दोष आहे, 100% दोष आहे. जरी तुम्हाला वास्तू बॅलन्स वाटत असेल, सगळं प्रॉपर अरेंज केलेलं असेल, तरी काही फोर्सेस त्या वास्तूमध्ये काम करत असू शकतात. त्यामुळे त्या वास्तूचं इम्बॅलन्स झालेलं असेल. त्यामुळे ह्या 2 पद्धतीनं आपण ओळखू शकतो. बाळ असेल तर खूपच उत्तम, नसेल तर आपण स्वतः करू शकतो. थोडी बहुत साधना जर करत असाल, त्याबरोबर तुम्ही काही देवपूजा करत असाल, जप करत असाल, तर तुम्हाला त्याचाही त्या वास्तू दोष ओळखण्यामध्ये फायदा होऊ शकतो. नंतरचा एक खूप सुंदर प्रश्न विचारलेला आहे प्रणितांनी महाडवरून, कोणत्या दिशेला घराचं तोंड असावं म्हणजे चांगलं असतं. आता हे सांगणं तर खूप अवघड आहे, कारण घराचं तोंड 16 दिशात वास्तूमध्ये आणि 16च्या 16 दिशा चांगल्या आहेत. तुमच्या पत्रिकेप्रमाणे तुम्हाला कोणत्या दिशेला तोंड असलेलं चांगलं आहे हे काढू शकता तुम्ही. समजा एखाद्या पत्रिकेप्रमाणे साऊथ आणि साऊथ वेस्टच्या सेंटरला जर तोंड असेल, ती डिटॉक्सची दिशा भोगोबल पुढे ती वेस्टेज वाढवणारी दिशा आहे, तर त्या दिशेला घराचं तोंड असेल, चांगलं असेल असं निघत असेल, तरी पण आपण ते बॅलन्स करून 32 झोन मध्ये कुठे त्याला अरेंज करायचं ते आपण करू शकतो. त्यामुळे दिशा कोणती आहे, कुठे तोंड असावं याचा काही संबंध नाही. दक्षिणेला घर असलेली पण चांगली, दक्षिणेला तोंड असलेली बिझनेस पण वाढलेली आम्ही बघितलेली आहे, आणि उत्तरेला ज्यांचं घरात तोंड आहे ते डाऊन झाले पण बघितलेले आहे. त्यामुळे घराचं तोंड कोणत्या दिशेला असावं तर ते आपण ठरवू शकतो घराच्या मुख्य कर्त्या पुरुषाच्या पत्रिकेप्रमाणे. त्यामुळे दिशा कोणती असावी याचा विचार करू नका. एक उपाय सांगायचा मला धनवृद्धीसाठीचा. तुमच्या घराच्या उत्तर दिशेमध्ये जर काही लाल रंगाची वस्तू असतील, टोकदार वस्तू असतील किंवा काचेची भांडी फुटलेली असतील तर ते मी काढून टाका. ती दिशा आहे तुम्हाला पैसा देणारी. जर त्या ठिकाणी लाल रंगाची वस्तू असेल तुमचा पैसा कमी होतो. ते काढून तिथे फक्त काचाच्या ग्लासमध्ये पाणी जरी ठेवलं तुम्ही
तरी ती दिशा बॅलन्स व्हायला लागेल आणि तुमचा धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होईल. एक छोटी टीप होती. पुढचा प्रश्न घेऊ आपण. संकेत पिंपरून विचारतायत की मला सर्व दिशांचे गुणधर्म जाणून घ्यायचे. तर घरामध्ये 16 दिशा आहेत. त्यातल्या 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा आणि 8 दिशा आहेत त्या उपदिशा आणि मुख्य दिशाच्या मध्यभागी असतात. अशा एकूण 16 दिशा आहेत. तर आपण एक एक मी तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि मराठीत नाव सांगून थोडं डिस्क्रिप्शन देतो. नॉर्थ उत्तर दिशा ही तुम्हाला पैसा आणि नवीन संधी देते. उत्तर आणि ईशान्येच्या म्हणजे नॉर्थ ईस्टच्या मध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. इम्युन सिस्टमची दिशा आहे ती, इम्युन सिस्टम वाढवण्याकरता. नॉर्थ ईस्ट ईशान्य दिशा हे तुम्हाला मन ताजं ठेवण्यासाठी किंवा ते देवघर असावं, पूजा करावी, तुमचं मन प्रसन्न राहण्याकरता काम करते. ईशान्य आणि पूर्व म्हणजे नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट ह्याच्यामध्ये तुमच्या जीवनातला आनंद देणारी दिशा आहे ती. पूर्व दिशा ईस्ट जे आहे ते सोशल असोसिएशन, समाजावर तुमचे संबंध कसे आहेत ते दर्शवणारी दिशा आहे. पूर्व आणि आग्नेयच्या मध्ये दिशा जी येते ईस्ट आणि साऊथ ईस्टच्या मध्ये ती विचार मंथनाची दिशा आहे. चर्निंग झोन येतो, तिथे जास्त विचार केले जातात. आग्नेय दिशा पैशाची आवक जावक ठरवते, स्त्रियांचं आरोग्य ठरवते, पचनाचे विकार असेल त्या दिशेने बघितले जातात. आग्नेय आणि दक्षिण म्हणजे साऊथ आणि साऊथ ईस्टच्या मध्यभागी आत्मविश्वास वाढवणारी दिशा आहे. दक्षिण दिशा मानमर्यादा वाढवते आणि शांत झोप लागण्याकरता दिशेचा संबंध येतो. साऊथ म्हणतो आपण त्याला. दक्षिण आणि नैऋत्यच्या मध्यभागी जी येते तिथे खर्च वाढवणारी दिशा आहे, नासाडी करणारी दिशा आहे. तिथे जर काही वस्तू ठेवले असेल, अन्नपदार्थ ठेवले असतील तर ते वेस्ट होतात, नासले जातात. नैऋत्य दिशा ही नातेसंबंध आणि तुमची स्किल डेव्हलपमेंट करणारी दिशा आहे. साऊथ वेस्ट ज्याला म्हणतात. पश्चिम दिशा वेस्ट दिशा तुमच्या गुंतवणुकीतला फायदा देणारी दिशा आहे. गुंतवणूक कोणत्या प्रकारची असू शकते आपण पुढे येऊ त्याच्यात. पश्चिम आणि वायव्य दिशा शुद्धीकरण करणारी दिशा आहे, त्याला विपिंग झोन पण म्हणलं जातं. वायव्य दिशा तुम्हाला आधार आहे, तुमचा सपोर्ट सिस्टम आहे. जसं वायूचा आपला सपोर्ट आहे, एअर सपोर्ट असतो. वायव्य आणि उत्तर दिशा ही आकर्षण करणारी दिशा आहे. जनरली तुम्ही कोणत्या मॉलमध्ये गेला तर एखादी वस्तू न लागणारी वस्तू घेता तर तुम्ही चेक करा तिथे ती वस्तू ठेवली. त्या दिशेत जर ती वस्तू ठेवली असेल, नको असते वस्तू पण घरात येतात. असे 16 दिशांचे हे वेगवेगळे ऍट्रिब्यूट्स आहेत, गुणधर्म आहेत. यानंतर आपण एक काही जणांनी त्यांचे पर्सनल प्रश्न विचारले, त्याच्यावर थोडा आपण फोकस करू, त्याची उत्तर देऊ. आज 3-4 प्रश्न घेतो मी, जास्त घेत नाही. पहिला प्रश्न विचारलाय दिव्या पुण्याहून विचारलाय, मला लग्नाचा योग अजून आलेला नाहीये, वय खूप वाढले, काय करू शकतो, काही दोष असू शकतो का? याचं उत्तर जन्मपत्रिका बघून देता येईल, प्रश्नकुंडली मांडून पण देता येईल. तसंच घरामध्ये उत्तर वायव्य आणि पूर्व दिशेत जर काही इम्बॅलन्स असेल, असंतुलन असेल तर नक्की अशा प्रकारचे त्रास होतात. शक्यतो उत्तर मधला लाल रंग असेल तर काढून टाका. तसंच उत्तर वायव्यामध्ये लाल रंग असेल तर तो काढून टाका. आणि पूर्व दिशेत काही ब्लॉकेज असतील तर ते काढण्याचा एक योग्य सल्ला घ्या. वैज्ञानिक चांगल्या व्यक्तीकडून सल्ला घ्या, वास्तु तज्ञाकडून, प्रॉपर माणसाकडून. नंतर एक प्रश्न विचारलाय राजन दिल्लीवरून. हा जनरल प्रश्न आहे, सगळ्यांच्या मनात हा शंका आहेच आहे. आणि जेवढी पुस्तकं बाजारात आहेत आता ते नवीन पुस्तकं सोडून सगळ्यांमध्ये ही चुकीची संकल्पना दिलेली आहे. कर्त्या पुरुषाची जागा कोणती असावी, झोपण्यासाठी कर्त्या पुरुषाची जागा कोणती असावी असं सांगितलं जातं वास्तुशास्त्रामध्ये. म्हणजे जनरल जे आता मार्केटमध्ये चाललेले आहेत, जे चुकीच्या संकल्पना पसरलेल्या आहेत. नैऋत्य दिशा आहे कर्त्या पुरुषाची झोपण्याची दिशा आहे, हे चुकीचं आहे. साऊथ वेस्ट मध्ये कुठेही बेड सिस्टम सांगितलेली नाही, झोपण्याची दिशा सांगितलेली नाही, बेडरूम सांगितलेली नाहीये. श्लोक काय सांगतो, संस्कृत श्लोक, नैऋत्यम शस्त्रागारे, नैऋत्यला शस्त्र ठेवायची जागा आहे आणि मनुष्य किंवा कर्ता पुरुष शस्त्र नाहीये. नैऋत्यम शस्त्रागारे, शस्त्र ठेवणं म्हणजे काय? आजकालच्या जगामध्ये समजा मी आता वास्तू कन्सल्टंट, माझं शस्त्र काय असेल तर कंपास असेल किंवा वास्तूचे रिलेटेड जे काम करायचे टूल्स असतील ते मी ठेवायचे. एखादा कोडिंग करणार असेल कम्प्युटरचा तर कोडिंगची पुस्तक ते ठेवणार आहे. एखादा ऑटोमोबाईल इंजिनियर असेल त्याचे टूल्स ठेवले तर स्किल वाढेल, ती स्किल डेव्हलपमेंटची दिशा आहे. टूल्स ठेवण्याची दिशा आहे. नैऋत्य दिशेला बेडरूम नाही, मुख्य पुरुषाची तर नाहीच नाही. तर मुख्य पुरुषाने शक्यतो साऊथ मध्ये झोपावं,
साऊथ इज द बेस्ट झोन फॉर मेन पर्सन. तिथं शांत झोप लागते, नावलौकिक पण वाटतो. त्यामुळे साऊथ ही माझ्या दृष्टीनं मुख्य पुरुषाला झोपण्याची दिशा योग्य आहे. नंतर अजयने श्रीराम करून विचारलेलं आहे की मला नोकरीची संधी येत नाहीत, वास्तूचा काही संबंध असेल का? नक्कीच. वास्तूमध्ये जर उत्तर दिशेत असंतुलन असेल आणि पूर्व दिशेत असंतुलन असेल तर नोकरीमध्ये संधी येत नाहीत, नोकरी संधी मिळत नाहीत. उत्तर दिशेत काही लाल रंग असेल किंवा टोकदार वस्तू असेल त्या काढा आणि पूर्व दिशेत काय इम्बॅलन्स आहे ते चेक करून घ्या, ते काढा. तुमच्या नोकरी संधी तुम्हाला नक्की येतील. हा एक फार छान प्रश्न विचारलाय दीक्षा पुण्याहून विचारलाय त्यांनी. आमच्या घराला रंग देण्याचं काम चालू आहे, आम्ही एका भिंतीला वेगळा रंग देऊ का? हे कधीही द्यायचं नाही. हे माझं वैयक्तिक मत सांगतो मी तुम्हाला. घरामध्ये सगळ्या भिंतीला एकच कलर द्यायचा. मी ऍज अ पर्सनल माझं ओपिनियन देतो की आपल्या बॉडीला एकच कलर आहे आणि घर हे आपल्या बॉडीला रिप्रेझेंट करतं. जर आपल्या बॉडीचा एखाद्या ऑर्गनचा कलर वेगळा असेल तर तुम्ही घराला वेगळा रंग द्या, पण शक्यतो तसं नसतं आणि कोणाचंच नाहीये. त्यामुळे घराला एकच कलर द्या. समजा तुम्ही एखाद्या भिंतीला वेगळा कलर द्यायला लागलात आणि तो एलिमेंटल बॅलन्सिंग मध्ये चुकीचा कलर आला, जसं उत्तरेला लाल रंग आला, तर तुमच्या घरात पैशाचे प्रॉब्लेम्स, नोकरीचे प्रॉब्लेम्स, हेल्थ इश्यूज हे वाढणार. त्यामुळे घराला एकच कलर द्या. ऑफ व्हाईट इज द बेस्ट कलर, न्यूट्रल कलर म्हणतो, किंवा पीच कलर न्यूट्रल कलर असतो, ज्याने वास्तुदोष वाढत नाहीत आणि एनर्जाईज राहतं घर. त्यामुळे घराला एकच रंग द्यावा. वेगवेगळा रंग, वेगळ्या भिंतीला वेगळा रंग, एक भिंत वेगळी करायची, त्याच्यावर काही डिझाईन करायची किंवा ग्रुज करायचे, हे शक्यतो करू नये. हे माझं पर्सनल मत आहे आणि याचे अनुभव पण मी घेतलेले आहे. त्यामुळे घराला एकच रंग असतो.